सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। अध्यात्म जर माणसाच्या जीवनामध्ये असेल तर या माणसाचा पाया किती भक्कम होतो हे आपल्याला या श्लोकावरून लक्षात येईल। आता आपण जो श्लोक बोलला, श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते किंवा नमो नमः म्हणतात कोणी। या श्लोकाविषयी एक आख्यायिका जोडली गेलेली आहे। अर्वाचीन काळातील आख्यायिका आहे। माणसाच्या जीवनामध्ये संकष्ट येत असतात आणि संकष्टामध्ये जर काही न्यायालयीन केस चालू असेल आणि त्यामध्ये तो व्यक्ती जर दोषी धरण्यात आला आणि त्याला जर कारावासाची शिक्षा झाली तर तो व्यक्ती, त्याची मानसिकता, त्याची प्रकृती कशी असेल बरं? एकतर चार चौघामध्ये अपमान आणि नुसतं जेल म्हणण्यापेक्षा भयंकर अशी जेल की जिथं खाण्यापिण्यासाठी व्यवस्थित नाही, अशा ठिकाणी राहावं लागणार आहे त्या व्यक्तीला। त्याची मानसिकता काय झाली असेल? मी गोष्ट करत आहे विनायक दामोदर सावरकरांची। त्यांना तर नुसती जेल झाली नव्हती, काळ्या पाण्याची सजा झाली होती। सावरकरांचं नाव का घेतलं मी? कारण सावरकर काळ्या पाण्याच्या शिक्षेवर होते। जवळजवळ 25 वर्ष कैदेत होते। 25 पेक्षा जास्त वर्षच होते, 26-27 वर्ष काहीतरी ते अंदमानच्या त्या सेल्युलर जेलमध्ये होते। तेवढं बळ कशापासून भेटलं त्यांना की तेवढं त्यांनी संकष्ट सहन केले, कष्ट सहन केले आणि जेलच्या बाहेर निघाले पुन्हा। आणि तिथे बैलाच्या जागी यांना लावायचे, तेलाचा घाणा जो असतो तो ओढण्यासाठी बैलाच्या जागी हे काम करायचे। खाण्यासाठी पौष्टिक अन्न नाही। आणि तरीही कमला नावाचं एक महाकाव्य त्यांनी जेलमध्ये राहून लिहिलं। भिंतीवर लिहायचे, तेवढं पाठांतर करायचे, काव्य तयार करून पाठांतर करायचे आणि ते फोडून टाकायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी जे सुचलं ते लिहायचे, पुन्हा पाठांतर करायचे आणि पुन्हा फोडून टाकायचे। इंग्रजांनी त्यांना साधी वही आणि शाई पण दिली नव्हती, लेखणी पण दिली नव्हती लिहिण्यासाठी। हे एवढं कशासाठी सांगतोय मी? कारण एवढ्या संकष्टामध्ये त्यांनी जे कार्य केलं त्या मागं अध्यात्म होतं। कारण स्वातंत्र्यवीर सावरकर जेवणाच्या अगोदर हा श्लोक म्हटल्याशिवाय कधीही जेवले नाही काळ्या पाण्यावर असताना। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा श्लोक म्हटल्याशिवाय त्यांनी कधीही जेवण केलं नाही। तर त्या अध्यात्माचं, त्या देवाधर्माची जी आवडी आहे त्यांच्या मनामध्ये, त्याचं तेज आहे सावरकरांच्या ठिकाणी। म्हणून त्यांनी जे काव्य केलं ते पाठांतरही केलं। 27 वर्षानंतर जेलच्या बाहेर आले आणि ते काव्य पुन्हा त्यांनी लिहून काढलं आणि छापलं। आताही मार्केटमध्ये कमला नावाचं एक महाकाव्य उपलब्ध आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर। त्याचं नावच आहे कमला आणि त्याचे रचयिता कवी विदा सावरकर आहे। आणि आज आपले मुलं बघा, त्यांना सर्व काही सोयी सुविधा देऊन ते म्हणतात की आमच्याच्यानं अभ्यास होत नाही। कवी कल्पना आणि काव्य निर्मिती करणे पुढची गोष्ट झाली। जे पुढे पुस्तकं ठेवलेले आहेत त्याचं अध्ययन त्यांना करणं होत नाही। कशामुळं? अध्यात्माची जोड नाही। अध्यात्म जेवढं मनाला स्थिर करू शकते तेवढं काहीही या मनाला स्थिर करू शकत नाही। आणि मन जर स्थिर असेल तर चित्त एकाग्र होणार। एकाग्र चित्तामध्ये चांगला अभ्यास केला जाणार, चांगलं लक्षात राहणार। परीक्षेला चाललेला आहे आणि कानामध्ये इयरफोन लावून पिक्चरचे गाणे ऐकत चाललेला आहे, कशी परीक्षा चांगली जाईल त्याची? जे पाठ केलं ते पण विसरून जाईल ना। बहुतांश आपण पालक आहात इथे सर्वजण, तुम्ही म्हणता की माझ्या मुलाने खूप अभ्यास केला हो आणि नेमकं माझ्या मुलाला परीक्षेमध्ये बसलं की सर्व विसरून जातो।
निरंतर चिंतन पाहिजे, अध्यात्माची जोड पाहिजे त्यासोबत, आणि अभ्यासाचंही चिंतन पाहिजे. तेव्हा जे अभ्यासलेलं आहे ते परीक्षेच्या वेळेला व्यवस्थित आपल्या मुलांच्या लक्षात राहील आणि व्यवस्थित ते परीक्षा देऊ शकतात. त्यासाठी अध्यात्माची जोड असणं महत्वाचं आहे. उदाहरण तुमच्या समोर आहे. सावरकर म्हणजे काय फार लपून ठेवलेली गोष्ट आहे, कोणाला एवढं काही माहिती नाही असं नाही. पूर्ण भारत देशाला आणि जगाला माहित आहे सावरकर म्हणजे कोण आहे. आपल्या समोर उदाहरण आहे. त्यांनी काव्य निर्मिती करून पाठांतर केलं. विचार करा, जिथं त्यांना खायला व्यवस्थित भेटत नव्हतं, बैलासारखे काम करायचे, ते बैलाचे काम ते करायचे, अंगाला फार कष्ट, खाण्याला व्यवस्थित नाही. तशा परिस्थितीमध्ये त्या माणसाने तेवढं मोठं महाकाव्य तयार केलं. तेही माणूसच होते ना, ते का ईश्वर अवतार होते का कोणते? आपणही माणूसच आहोत ना. आपण तर ते तसं त्यांनी जे करून दाखवलं तेवढं तर नाही, त्याच्या 50% तर करून दाखवलं पाहिजे. तर यासाठी अध्यात्माविना दुसरा पर्याय नाही. म्हणून अध्यात्म हलक्यावर घेऊ नका. आज ही वेळ कशामुळे सांगण्यासाठी, आज ही वेळ आपल्यावर कशामुळे आलेली आहे की साधू संतांना सांगावं लागत आहे की अध्यात्माला हलक्यावर घेऊ नका. कारण अध्यात्माकडे नवीन पिढीला आपल्या घरातीलच जे मोठे व्यक्ती आहेत ते येऊ देत नाहीत. म्हणतात आता अजून लहान आहे तो, आताच काय देवधर्म करायचा याला. एका गावात गेलो होतो मी. त्या गावामध्ये एक मुलगा होता, जरा जवळीकेचा माझ्या. तो म्हटला मला तुमचा उपदेश घ्यायचा. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. कधी घ्यायचा? ते म्हणे घेऊन टाकू आजच. ते कळालं आजीला. आजी म्हणे अजून तर हा फार लहान आहे म्हणे, उपदेश कशाला पाहिजे याला, हा काय आताच म्हातारा झालाय का, देता येईल म्हणे बाबा, नंतर तुम्ही फारच गडबड करता. मी म्हटलं मी गडबड केलीच नाही, तुमचाच नातू आला माझ्याकडे उपदेश घेतो म्हणून. आजीबाईनं म्हटलं जमणार नाही, उपदेश झाला नाही. नंतर योग आला जवळजवळ 5-7 वर्षांनी, 8 वर्षांनी तिथं जाण्याचा. त्यावेळेस ती आजीबाई माझ्याकडे येऊन म्हणते, बाबा नातू फारच बिघडला, दारू प्यायला लागला, नको नको ते व्यसन करायला लागला, त्याला काहीतरी समजावून सांगा. मग आता तुम्ही सांगा, त्या नातवाचं वाटोळं कोणी केलं? जर त्यावेळेसच उपदेश घेतला असता, साधू संतांच्या संपर्कात राहिला असता, 4 ज्ञानाच्या गोष्टी शिकल्या असत्या, 5 नामं शिकली असते, देवाच्या लीळा ऐकल्या असत्या, मन सात्विक झालं असतं, व्यसनाकडे गेलाच नसता मुलगा. परंतु आजीनं तिथे मध्ये आडफाटी आणली आणि शेवटी तो पोरगा वाया गेला. आता काय फायदा म्हणून. आणि मग आपण म्हणतो देवाने बरं केलं नाही, आमचं घरात असं झालं तसं झालं. देव काय रिकामा बसलाय का आपल्या घरामध्ये येऊन काही कामं करण्यासाठी? नाही. किंवा तुमच्यावर संकष्ट आणण्यासाठी देव रिकामा बसलेला आहे का? नाही. ते जे काही आपण जोडलं तसंच ते आपल्या जीवनामध्ये घडत राहणार. त्या आजीबाईने अध्यात्मापासून नातवाला दूर केलं, तिलाच भोगायला आलं. त्या आजीच्याच खात्यावरचे पैसे काढून दारू प्यायला लागला तू. आजीला माहितीही नाही इकडं. मग कोणाला भोगावं लागते शेवटी ते? त्यासाठी येणाऱ्या पिढीला आध्यात्मिक बनवा, त्यांचं भौतिक जीवनही सुखकर होईल, आध्यात्मिक तर होईलच होईल. दंडवत हो जयाची नामे उच्चारिता, नारदू ब्रह्मा आनंदू पावता, तो ध्वनी ऐकोणी देश धडी होत महापातके. कवणाही जप तप तीर्था, यागदान व्रता, श्री कृष्ण महिमेसी समता, ते आती क्षीणा. सकाळच्या ज्ञान सत्रामध्ये आपण शेवटची ओवी पाहिली. जयाची नामे उच्चारिता म्हणजे भगवंताचं नाम उच्चारल्यानंतर नारद आणि ब्रह्म यांनाही आनंद होतो.
तो ध्वनी ऐकून आपले महापातके, आपल्या ठिकाणी असलेले जन्मोजन्मीचे कर्म, अनंता जन्मीचे कर्म हे देशोधडीला लागतात. पुढे सांगतात, कवनाही जप तप तीर्था, कोणत्याही प्रकारचे जप तप किंवा तीर्थ, तीर्थ म्हणजे जे जलाश्रित देवतेचं सामर्थ्य आहे त्याला तीर्थ असं बोलतात. याग दान व्रता, याग म्हणजे यज्ञ, दान म्हणजे दान धर्म करणे, व्रत म्हणजे व्रतिस्थ होणे, देवतेचे जे वेगवेगळे व्रत असतात त्या व्रतामध्ये व्रतिस्थ होणे. श्रीकृष्ण महिमेशी समता, कितीही मोठे जप तप तीर्थ असतील, यज्ञ असतील, दान आहे, कोणी व्रत धारण करणारे आहेत, परंतु श्रीकृष्ण महाराजांचे जे चरित्र आहेत, श्रीकृष्ण महाराजांची जी महिमा आहे त्यांची समानता म्हणजे बरोबरी ते आतीची ना, म्हणजे ते शक्यच नाही. तीर्थे जन्मली श्री चरणी, सकळ देवता जयाची करणी, तो कैवल्यनाथू श्री चक्रपाणी, जेणे तोखे. तीर्थे जन्मली चरणी, भगवंताच्या श्रीचरणाच्या ठिकाणी तीर्थांचा जन्म झालेला आहे. सकळ देवता जयाची करणी, या ज्या ब्रह्मांडस्थ देवता आहेत यांच्या ज्या मूर्त्या आहेत ते ईश्वराच्या आज्ञेने तयार झालेल्या आहेत किंवा ज्या ओळखल्या आहेत, हे सर्व जे देवता आहेत सकळ देवता जयाची करणी, म्हणजे ज्या ईश्वराची ही करणी आहे, म्हणजे देवानेच हे केलेले आहेत. जे काही मेरू पर्वत वगैरे आहे, देवतेंचं राहतं ठिकाण आहे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, देवतेच्या मूर्त्या तर परमेश्वराने तयार केलेल्याच आहेत. म्हणजे परमेश्वराला प्रवृत्ती झाली आणि परमेश्वराच्या सेविका ज्या आहेत, प्रमुख सेविका कोणती आहे? माया. तर परमेश्वराची प्रवृत्ती झाली सृष्टी रचनेची, गोस्फुरन्याय प्रवृत्ती जाणवली असं बोलतात. गोस्फुरन्याय म्हणजे काय? ज्या गायी असतात त्या गायीच्या पाठीवर विशिष्ट ठिकाणी माशी बसलेली आहे, एखाद्या ठिकाणी माशी बसलेली आहे, ती माशी त्या गायीच्या शेपटीमुळे उडत नाही, किती शेपूट हलवली तरी. त्यावेळेस ती गाय काय करते, जिथं माशी बसली तेवढीच जागा हलवते की नाही? किंवा आपण जर खडा मारला पाठीवर एकदमच, जिथे खडा मारला तेवढीच जागा गाय हलवते, बरोबर? जशी तिथं तेवढीच जागा हलते त्याप्रमाणे परमेश्वर ही मायेला प्रवृत्ती जाणवतात. जिथं परमेश्वराला इच्छा झाली आणि तिथे जे मायेचं स्वरूप आहे त्या मायेच्या स्वरूपाला, मायेला तिथेच गोस्फुरन्याय प्रवृत्ती जाणवतात. सर्वीकडे हलकल्लोळ होतो प्रवृत्ती झाली म्हणजे, अशातला भाग नाही. तर ती प्रवृत्ती जाणवली आणि नंतर मग देवतेंच्या मूर्त्या असतील, देवतेंचे मळ असतील, देवतेंचे राहते ठिकाण जे मेरू पर्वत आहे, मेरू पर्वतावर सर्व देवतेंचे ठिकाण आहेत. स्वर्ग असेल, सत्य, कैलाश, वैकुंठ किंवा अष्टभैरव, क्षीराब्दीचा नारायण वगैरे वगैरे सर्व तिथे आहेत. सर्व व्यवस्था देवाने केली. तो कैवल्यनाथ श्री चक्रपाणी, असे ते कैवल्यनाथ श्री चक्रपाणी, जेने तोखे. म्हणजे आपण जर श्रीकृष्ण महाराजांची सेवा केली किंवा चरितामृताचं श्रवण केलं तर ते जे कैवल्यनाथ म्हणजे कैवल्याचे मालक, नाथ म्हणजे मालक, तर ते कैवल्याचे मालक जे आहेत परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी म्हणजे श्रीकृष्ण महाराज, तोखे म्हणजे ते त्यांना तोष होतो की माझे जीव माझं स्मरण करत आहेत, वाम मार्गाला लागलेले नाही. पुढच्या ओव्यांमध्ये कवी आपल्याला
या कथेचं महात्म्य सांगतात. जे अज्ञान तमाची तरणी, कैवल्य पदाची निसाणी, ते श्री कृष्ण कथा वच्छाहरणी, सांगी जेल. ही जी कथा आहे, हा जो ग्रंथ आहे, तो कसा आहे? जे अज्ञान तमाची तरणी, अज्ञान रूपी तम, तम म्हणजे अंधकार, तर अज्ञान रूपी अंधकार जो आहे, या अंधकाराला नष्ट करणारे जे श्रीकृष्ण भगवंत आहेत, त्यांचे जे चरितामृत आहेत, म्हणजे हा जो ग्रंथ आहे श्रीकृष्ण भगवंताचा, हरिकथेचा, हा ग्रंथ म्हणजे तरणी. तरणी म्हणजे सूर्य. सूर्योदय झाल्यानंतर ज्याप्रमाणे अंधकार नष्ट होतो, त्याप्रमाणे या ग्रंथाचं श्रवण केल्यामुळे, कारण हा ग्रंथ म्हणजे ज्ञान सूर्य आहे, आणि या श्रवणामुळे अज्ञानतम जे आहे या जीवाच्या ठिकाणी, अज्ञानरूपी अंधकार जो आहे या जीवाच्या ठिकाणी, तो नष्ट होणार आहे. कैवल्य पदाची निसाणी. जे कैवल्य पद आहे, परमोच्च कैवल्य पद, त्या पदाच्या पलीकडे कोणतं पद उरलेलं नाही या जीवासाठी, शेवटचं पद आहे ते. तर अशा त्या कैवल्य पदाकडे जाण्यासाठी, चढण्यासाठी वर हा ग्रंथ म्हणजे निसाणी आहे. निसाणी म्हणजे शिडी. आपल्याला जर इथे वर जायचं असेल तर आपण शिडी लावतो इथे आणि वर जातो. पायऱ्या जर नसतील तर शिडी लावून वर जातो आपण, बरोबर की नाही? तर त्याप्रमाणे कैवल्य पदावर जर आपल्याला जायचं असेल, कैवल्य पद आपल्याला सर करायचं असेल, तर हा ग्रंथ त्यासाठी शिडीचं काम करणार आहे. त्यामुळे सर्वांनी ध्यान देऊ नये का? ते श्रीकृष्ण कथा वच्छाहरणी सांगितले, अशी ती श्रीकृष्ण कथा या वच्छाहरण ग्रंथामध्ये मी सांगणार आहे. जे जीवा ते चोखाळती, काना मनाते निवविती, भक्ती भावा ते पोखिती, श्रवण मात्रे. जे जीवाते चोखाळीती, हे जीव स्वरूप मलिन झालेला आहे. अनंत जन्मीच्या पाप कर्मामुळे हे जीव स्वरूप जे आहे ते मलिन झालेलं आहे, आणि या मलिन झालेल्या जीव स्वरूपाला चोखाळण्याचं काम म्हणजे शुद्ध आणि पवित्र करण्याचं काम, या जीव स्वरूपावर जे मळकर्म लागलेले आहेत ते धुवून टाकण्याचं काम ही कथा करणार आहे. काना मनाते निवविती, कानाला आणि कानाद्वारेच मनाला निववणारी कथा आहे ही. भक्ती भावाते पोखिती, ही कथा ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये भक्ती भाव जो आहे तो पोखणारा आहे. भक्ती भावाला हे पोषण देणारा ग्रंथ आहे. पोखिती म्हणजे काय? प्राकृत मराठीमध्ये, म्हणजेच आजपासून जवळजवळ 700-800 वर्षापूर्वीची जी मराठी आहे, यामध्ये एक नियम आहे, ज्यामध्ये म्हणतात खकारा शकारा भेद नाही. ख मध्ये आणि श मध्ये भेद करू नका. लीळा चरित्रामध्ये आलेला आहे, कवणी एक पुरुष आले असती. काय शब्द येतो? पुरुष, महापुरुष असा शब्द येतो. म्हणजेच काय? आता आपण काय म्हणतो? पुरुष, बरोबर की नाही? महापुरुष म्हणतो. तर तसं खकारा शकारा भेद नाही. जसं आता दुसरं उदाहरण द्यायला झालं तर श्रीकृष्ण भगवंतांनी ज्या नदीच्या तीरावर लीळा केलेल्या आहेत, त्या नदीला आपण काय म्हणतो? यमुना म्हणतो, बरोबर? उत्तर भारतामध्ये यच ज होत असते.
ते काय म्हणतात? जमुना म्हणतात, जमुनाजी म्हणतात. नुसतं जमुना पण नाही म्हणत, जमुनाजी म्हणतात. बरोबर की नाही? असे बरेच उदाहरण आहेत. जसं आपण म्हणतो देवगिरीचे यादव. काय म्हणतो? देवगिरीचे यादव. मग आता ते यादव जे होते ते यच ज करून टाकला आपण, त्याचं झालं जाधव. जाधव आहेत नाहीत आपल्याकडं. ते असं आदला बदल होऊन जाते. काही ठिकाणी वच ब करतात. आता आपली मानव पंथातली सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणजे वांबोरी. कंटिन्युअस जिथे 4 वेळेला पोथी चालते. तर वांबोरीला उत्तर भारतातले लोक आले की बंबोरी म्हणतात किंवा बांबोरी म्हणतात. तर असे भेद असतात, थोडे थोडे अर्थ तोच असतो. तर इथे कवी म्हणतात की भक्ती भावाते पोखिती, म्हणजे हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये भक्ती आणि भाव जो आहे त्याला पोषण मिळणार आहे. मी कालच्या सत्रामध्ये सांगितलं की ज्याप्रमाणे, नाही सकाळचं सांगितलं वाटतं, की आपल्या मनामध्ये जो अंकुर निघालेला आहे भक्तिभावाचा, त्याला पोषण दिलं पाहिजे. आपण चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवलं पाहिजे. रजतमाचा वारा लागू दिला नाही पाहिजे. तर ते जे अंकुरित झालेलं बीज आहे भक्तिभावाचं, ते एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित होईल आणि आपण मग कैवल्यपदी जाऊ. बरोबर की नाही? तर आपल्या मनामध्ये जे भक्तिभावाचं अंकुर निघालेलं आहे, त्या अंकुराला जे पोषक तत्व लागतात, प्रत्येक झाडाला पोषक तत्व लागत असतात. झाड आपण शेतामध्ये पेरल्यानंतर त्यांना कोणी पोटॅश टाक, कोणतं हे टाक, कोणतं ते टाक, युरिया टाकतातच ना खत सर्व. कारण त्या खतांमध्ये पोषक तत्व असतात, ज्या पिकासाठी ते आवश्यक असतात. त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये भक्तिभाव जो आहे याला पण खत लागते ना. कारण भक्तिभावाला आपल्याला चांगलं पोषण द्यायचं आहे. चांगला खुराक दिला तर ते भक्तिभावरूपी अंकुरित झालेलं बीज आहे ते मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित होईल. तर हा जो ग्रंथ आहे वच्छाहरण ग्रंथ, हा आपल्या मनातील भक्तिभावाला जे खत लागणार आहे, जे पोषक तत्व लागणार आहे, ते सर्व पुरवणारा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर तुम्ही सर्वजण नक्कीच भक्ती मध्ये सर्वांसमोर निघून जाणार, अग्रेसर होणार, ईश्वराकडे तुम्ही जवळीक साधणार, हे निश्चित आहे. श्रवण मात्रे, फक्त ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये लगेच भक्तिभाव निर्माण होणार आहे. वाचा जन्म सफळ करावे, तिही लोकी सरतेया होवावे, तेही तरी श्री कृष्ण महिमे ते वाणावे, सदा बुद्धिमती. वाचा जन्म सफळ करावे. वाचा जन्म जो आपल्याला भेटलेला आहे, मनुष्य जन्म जो भेटलेला आहे, जिथे वाचा आहे माणसाला बोलण्याची, आणि शास्त्र श्रवण म्हणा, अध्ययन म्हणा, पाठांतर म्हणा, हे सर्व करण्याची जिथे मुभा आहे, हे जे आपलं वाचा जन्म आहे ते सफळ करावे. म्हणजे आपण सफल केलं पाहिजे. ईश्वर चिंतन केलं तरच हा जन्म सफल होणार आहे. नाहीतर मग आपल्याला म्हणावंच लागणार आहे, हा जन्म वृथा गेला, परिमज शोक न त्याचा. बरोबर की नाही? मग वृथा जन्म जाऊ द्यायचा नसेल तर मग आपल्याला हा ग्रंथ श्रवण केल्यानंतर याचं दररोज स्मरण केलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत कसे गोकुळामध्ये विहार करायचे, गावाच्या बाहेर कसं जायचे, कशा कशा पद्धतीनं देवाची दिनचर्या होती श्रीकृष्ण भगवंताची. एकदम बारीक सारीक बारकावे श्रीकृष्ण भगवंतांचे तुम्हाला इथे या ग्रंथामध्ये ऐकायला मिळणार आहेत समोर. तिही लोकी सरतेया व्हावे. तिन्ही लोकांमध्ये तुम्ही जरी नावाजलेले असाल, तिन्ही लोकांमध्ये तुम्ही तुमचे श्रोते जे आहेत ते ऐकणारे आहेत. त्यामुळं तुम्ही तिन्ही लोकांमध्ये मान्यता प्राप्त झालेली आहात.
अशा व्यक्तीने पण, म्हणजे एखादा XYZ व्यक्ती आहे, तो व्यक्ती तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, तरी पण त्याने काय करावे? आता मी मोठा झालो म्हणून काय सर्व सोडून द्यावं का? त्या व्यक्तीने पण श्रीकृष्ण महिमेते वाणावे, श्रीकृष्ण भगवंताच्या महिमेचंच वर्णन केलं पाहिजे, लीळेचंच वर्णन केलं पाहिजे. सदा बुद्धिमती, सदा सर्व काळी बुद्धीने मतीने फक्त श्रीकृष्ण भगवंताचं श्रवण स्तुती स्तवन हे केलं पाहिजे. भक्ती रसी नाही आदरू, जया कवी पढिये शृंगारू, तेही तरी सौंदराचा सौंदरू, राव मुरारीची वाणावा. भक्तिरसी नाही आदरू, भक्तिरसामध्ये ज्याची आवडच नाही असे काही कवी आहेत. जया कवी पढिये शृंगारू, ज्या कवींना शृंगारिक काव्य आवडतात. आणि काही कवी असतात ज्यांना शृंगारिक काव्य आवडत नाहीत, असतात ना असे पण. जसं ते एक काव्य आहे, आरंभ हे प्रचंड, बोले मस्त गोके झुंड आहे ना, त्याच्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे कडव्यामध्ये, जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो. म्हणजे काय झालं? या कवीला शृंगारिक कथा आवडत नाहीत, काव्य आवडत नाही, बरोबर ना? तर मग अशाही प्रकारचे कवी असतात, तशाही प्रकारचे कवी असतात. तर आपल्याला इथे काय सांगतात हे, की काही कवी असे आहेत की भक्तिरसामध्ये आवड नाही, आणि काही कवी असे आहेत की त्यांना शृंगारिक काव्य फार आवडतात आणि शृंगारिक काव्य ते निर्माण करतात. त्यांना भक्तीचं काही घेणं नसते. तेही तरी सौंदराचा सौंदरू, राव मुरारीची वाणावा. किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. काय म्हणतात कवी, की एखादा कवी आहे त्याला शृंगारिक काव्य करण्यासाठी आवडते, कोणाचं सौंदर्य वाखाणण्यासाठी त्याला आवडते, एखाद्याच्या सौंदर्यावर तो काव्य करतो. असा जो शृंगारिक कवी आहे त्याने पण शृंगारिक काव्य करायचं असेल तरी पण त्याने सौंदराचा सौंदरू म्हणजे सुंदरातले सुंदर असे श्रीकृष्ण भगवंत त्यांच्यावर काव्य करावं. त्या भगवंताचा शृंगार कसा आहे, यशोदा मातेने कसा शृंगार केलेला आहे श्रीकृष्ण भगवंताला, कसे सुंदर दिसतात श्रीकृष्ण भगवंत, की त्या श्रीकृष्ण भगवंताला पाहून स्वतः जो कामदेव होता तोही जमिनीवर आदळला होता सौंदर्य पाहून श्रीकृष्ण महाराजांचं. तर मग वाखाणायचं तर मग अशा सौंदर्याचा सौंदर्य जो आहे म्हणजे श्रीकृष्ण भगवंत, याची स्तुती केली पाहिजे, यांच्यावर शृंगारिक काव्य लिहिले पाहिजे, ज्या कवींना शृंगार रस आवडतो. राव मुरारीची वाणावा. परंतु शेवट हे लक्षात ठेवावं, कोणी असो त्याने श्रीकृष्ण भगवंताचंच वर्णन केलं पाहिजे, तरच मनुष्य जन्म हे आपले सफल होतील. जयाचे ऐकोणी बरवे पण, वेधू लागला देवांगणा, नेटके रूप देखोणी मदना, भुली ठेली. आताच उल्लेख केला मदनाचा मी, कामदेव म्हणजे मदन. तर कवी म्हणतातच पुढे की मदनाला पण भुली ठेली. मदन पण तिथे गर्भगळीत होऊन गेला, त्याचा जो गर्व होता तो गर्भगळीत होऊन गेला. कारण त्याच्या मनामध्ये गर्व काय होता, की मी सर्वात सुंदर आहे या सृष्टीमध्ये. त्याचाही गर्व गळून पडला आणि तो धाडकन येऊन जमिनीवर आदळलेला आहे. तर इथं सांगतात तयाचे ऐकोनी बरवेपण, त्या श्रीकृष्ण भगवंताचं बरवेपणा ऐकून, त्या श्रीकृष्ण भगवंताचा बरवेपणा ऐकून वेधू लागला देवांगणा. देव म्हणजे देवता आणि त्या देवतेच्या अंगणा म्हणजे स्त्रिया, पत्नी त्यांच्या.
आता देवता हा शब्द आपण आस्तिपुरीमध्ये पाहतो, तिथे देवता तर परमेश्वराला बोललेला आहे. मग आता हे देवता हे पद जे आहे ते परमेश्वरासाठी का वापरलं बरं? यामागचं कारण आहे, देवता या शब्दाचा अर्थ काय आहे पहिला आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला पुढे लक्षात येईल की नेमकं काय आहे ते. का बरं स्वामींनी तिथे देवता स्मरण शब्द वापरला हे आपल्याला तेव्हा लक्षात येईल. तर देवता या शब्दाचा अर्थ आहे ददाती इति देवता. शास्त्रीय भाषेमध्ये असा त्याचा अर्थ करतात. ददाती म्हणजे जे देणारे आहेत तेच देवता आहेत. मग आता तुम्ही म्हणणार तर इतरही देवी देवता ज्या आहेत त्या पण वर देतात सर्वांना, आणि मग त्यांना पण देवता म्हटलं पाहिजे, आणि परमेश्वर तर देतातच मग त्यांनाही देवता म्हटलं पाहिजे. फरक करता येणार नाही यामध्ये, बरोबर की नाही? असं वाटू शकते, मनामध्ये शंका येऊ शकते. मग आता प्रश्नाचं उत्तर काय, या शंकेचं निरसन कसं करावं? तर या शंकेचं निरसन असं, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ददाती इति देवता म्हणजे पुढचा जो भक्त आहे त्याने जे काही मागितलेलं आहे ते देणारा जो व्यक्ती आहे त्यालाच देवता म्हणावं. जर एखाद्या भक्ताने मागितलं मला मोक्ष पाहिजे, जसं मुचकुंद राजाने मोक्ष मागितला होता महादेवाला, इंद्रदेवाला मागितला होता, ते युद्ध चालू होतं त्यावेळेस देवतेकडनं याने युद्ध लढायला चालू केलं होतं. असुरांचं आणि असुर आणि देवतांचं युद्ध भयंकर चालू होतं. त्यावेळेस देवता हरायला लागल्या होत्या. मग देवतेंना हे कळालं की मुचकुंद नावाचा कोणीतरी राजा आहे, तो आपल्याला मदत करू शकतो. तो फार सामर्थ्यवान होता. सर्व देवतागण तिथे गेले आणि मुचकुंद म्हणे काही हरकत नाही, आम्ही मदत करू. मुचकुंद राजा असा होता, तो जमिनीवरही युद्ध करायचा आणि आकाशातही युद्ध करायचा. त्याचा रथ उडायचा आकाशामध्ये, आणि सर्व असुरांना त्याने परास्त केलं. आणि मग या देवतेंचं जे काही साम्राज्य होतं ते सुरक्षित केलं. कुणी? एका जीवाने सुरक्षित केलं. विचार करा, जीवाच्या ठिकाणी किती सामर्थ्य येऊ शकते. या जीवाच्या ठिकाणी या जीवाने जर योग्य साधना केली तर या जीवाकडे देवता पण मदत मागण्यासाठी येतात. हे आपल्याला या कथेवरनं लक्षात येते मुचकुंदाच्या. परंतु आपण जीव कसे आहोत, आपणच देवतेच्या मागे लागतो. कुणी कष्ट घ्यायचे? आता ज्या अर्थी मुचकुंदाकडे देवता मदत मागण्यासाठी आल्या, म्हणजे त्या मुचकुंदाकडे कमी सामर्थ्य होतं का? भरपूर सामर्थ्य. आणि सामर्थ्य काय उगच येते का? फुकटम फाकटम बसले घरी आपलं आरामशीर डेऱ्या हरी पलंगावरी असं सामर्थ्य भेटते का? नाही भेटत. त्यासाठी कष्ट करावे लागतात. तसे त्या मुचकुंदाने भरपूर कष्ट केले होते विद्या ग्रहण करण्यासाठी. जे शस्त्र चालवण्याची विद्या आहे, अस्त्र चालवण्याची विद्या आहे, युद्ध कौशल्य आहे, रणनीती आहे युद्धामधील, हे सर्व त्याने खूप कष्ट घेऊन आत्मसात केलेलं होतं. आणि तेव्हा कुठे मग देवता त्याच्या शरण आलेले आहेत. देवता शरण आले आणि मदत करा म्हटले, तेव्हा त्यांनी मदत केली आणि देवतेचं साम्राज्य सुरक्षित ठेवलं. आणि मग देवता शेवटी प्रसन्न होऊन म्हणते, माग तुला काय पाहिजे? मुचकुंद म्हणतो, भले माणसं हो, तुमचंच मी सगळं राखून ठेवलं, तुमचंच तुमच्या जवळ राहत नव्हतं, ते दैत्य घेऊन जाणार होते, आणि मला म्हणतोय तू की तुला काय पाहिजे? हे सगळं तर माझंच आहे थोडक्यात सांगायला गेलं तर. मग म्हणे असं काय आहे बाबा, आता देवतेची जी संपत्ती आहे ते पण माझीच असल्यासारखी आहे. भौतिक जगतामध्ये माझी संपत्ती काही कमी आहे का? भरपूर आहे. तर मला या लौकिक जीवनामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही. भौतिक जीवनामध्ये मला काही स्वारस्य राहिलेलं नाही. त्यामुळे मला इहलोकातील गोष्टी काहीच पाहिजे नाही. मला मुक्ती पाहिजे, चिरंतन मुक्ती, मोक्ष पाहिजे मला. देवता काय म्हणतात? म्हणे आम्ही देऊ शकत नाही. मग आता तुम्ही सांगा, त्यांना देवता कसं म्हणावं? देवता शब्दाचा अर्थ काय? ददाती इति देवता. पुढच्याने मागावं, यांनी डोळे झाकून देऊन टाकावं, त्याला देवता म्हणावं. ददाती इति देवता, जे द्यायला तत्पर आहे, द्यायला तयार आहे, त्याच्या अखत्यारीत सर्व गोष्टी आहेत. त्याच्या कक्षेच्या बाहेर कोणत्याच गोष्टी नाहीत. परंतु देवतेकडे कुठे मोक्षाचा अधिकार आहे? मोक्ष देणे कक्षेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. मग त्या देवता ज्या आहेत
त्या मोक्ष देऊ शकत नाहीत. म्हणून जसा 100% अर्थ बसायला पाहिजे देवता या शब्दाचा अर्थ ज्या देवतेवर तसा बसत नाही. 100% जसा तसा अर्थ देवतेचा हा बसतो परमेश्वरावरच. कारण परमेश्वर म्हटलं ते देतात. एखाद्याने यक्षिणीची विद्या मागितली, जसं दादोसाचं प्रकरण सांगितलं मी तुम्हाला, दादोसाने विद्या मागितली तर त्याला देऊन टाकली. एखाद्याने जर चैतन्य मायेची विद्या मागितली तर परमेश्वर तेही देतील. बरोबर की नाही? म्हणजे परमेश्वर म्हटलं ते द्यायला तयार आहेत. एखाद्याने प्रेमदान मागितलं देवाला, प्रेमदान देतील देव. आपले श्री नागदेवाचार्य त्यांनी हट्ट धरला की नाही, म्हणे मला जरी ज्ञान झालेलं आहे परंतु मला पुढच्या जन्मामध्ये पुनःसंबंधी प्रेम झालं पाहिजे, मला प्रेम द्या म्हणे तुमचं. त्यावेळेस स्वामी काय म्हणतात, ठीक आहे म्हणजे पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला आम्ही प्रेमच देऊ परमेश्वराचं. मागितलं ते द्यायला तयार आहे. तर जसा तसा देवता या शब्दाची व्याख्या जी आहे ते मी सांगितल्याप्रमाणे आहे. आणि देवता शब्द जसा तसा फक्त परमेश्वरावरच लागू होतो. बाकी इतरत्र तुम्हाला मी सांगितलंच कसं आहे आणि काही नाही. तुम्ही अष्टभैरवापर्यंत जरी गेलात तरी अष्टभैरव पण तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही, माया पण मोक्ष देऊ शकत नाही. स्वामींनी सांगितलं चैतन्य फळ मोक्ष तुल्य परितेत च्युती हा दोष, म्हणजे तिथून पतन होते जीवाचं काळांतराने. जसं कृतयुगामध्ये किती वर्ष आयुष्य आहे, 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे. तिथे जर बहिर्याग आचरला आत्मोपास्तीचा तर 10,00,000 वर्षाचं आयुष्य भेटेल त्याला प्राप्तीच्या ठिकाणी. म्हणजे मायेच्या ठिकाणी जाऊन प्राप्ती होईल त्याला. 10,00,000 वर्ष मोक्षाचं सुख घेईल, पण शेवटी 10,00,000 वर्षानंतर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, चतुर्विध कर्मफळी पुन्हा येणंच आहे त्याला. एखाद्याला चैतन्य मायेची विद्या झाली त्याचं आयुष्यच 10,00,000 वर्ष होते आणि त्याची प्राप्ती हे 1 कोटी वर्षाची असते. 1 कोटी वर्ष सुख घेईल, पण 1 कोटी वर्ष झाले की माया पण त्याला हकलून देणार. पुन्हा स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष या चतुर्विध कर्म फळामध्ये परिभ्रमण करावं लागणार आहे या जीवाला. मग आहे का माया तरी देणारी? नाही. जयाचे ऐकोनी बरवेपण वेधू लागला देवांगणा, नेटके रूप देखुनी मदना भुली ठेली. परमेश्वराच्या स्वरूपाचं बरवेपण ऐकून वेदू लागला देवांगणा. देवांगणांना पण वेद लागलेला आहे. देव म्हणजे देवता, अंगणा म्हणजे त्यांच्या पत्न्या. तर आता हे वेद लागला आपण बऱ्याच वेळा 2-3 वेळा ऐकलेला आहे, मागे पण आलेला आहे. परंतु असं एखादं प्रकरण दिसते का आपल्याला? तर प्रकरण दिसते की जी लक्ष्मी होती ती लक्ष्मी पाय दाबत होती त्यांच्या पतीचे, आणि त्या पतीने काय केलं म्हणजे विष्णूने, की असे निद्रिस्त होते आणि अशी मान खाली वाकवली नमस्कार केल्यासारखं. आता कोणी विष्णू म्हणतात, कोणी महाविष्णू म्हणतात बरं का, याच्यामध्ये पण पाठभेद आहे. तर लक्ष्मीला प्रश्न पडला की हे सर्व जग चालवणारे पालक आहेत आणि यांनी कोणाला नमस्कार केला? लक्ष्मी प्रश्न विचारते, म्हणे का हो, म्हणे तुम्ही कसं काय नमस्कार केला, कोणाला केला? मग त्यावेळेस विष्णू म्हणतात की म्हणे पृथ्वी तलावर श्रीकृष्ण भगवंत अवतरलेले आहेत, त्यांचं रूप एवढं सुंदर आहे, त्यांना पाहून मी इथे नमन केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. मग लक्ष्मीला पण वेद लागला, म्हणे मला त्यांना एकदा पाहायचंच आहे. मग आता काय करायचं? मग
डावपेच चालू झाले. काय डावपेच चालू केले? द्वारकेमध्ये एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाचे लेकर गायब करणं चालू केले विष्णूने. गरिबीचा ब्राह्मण, काय फार मोठे बंगले वगैरे असं काही नव्हतं, झोपडीत राहणारा बिचारा. मुलगा जन्माला आला, नजरला पडला न पडला की गायब होऊन जायचा. तो ब्राह्मण काय म्हणायला लागला? श्रीकृष्ण भगवंताच्या राजवाड्यासमोर गेला, म्हणे या नगरीचा राजा महापापी आहे, माझे लेकर जगत नाहीत ते याच्या पापामुळे. ते श्रीकृष्ण भगवंताला म्हणायला लागला तो, की या राज्यामध्ये पाप फार वाढलेला आहे, महापाप करत आहेत लोक, माझे लेकर जिवंत राहत नाही तिथे. मग आता काय करायचं? बरं, तर एवढं बोलून थांबत नाही, जास्तच बोलायला लागला. योगायोगाने अर्जुन देव तिथे होते. अर्जुन देवाला आला राग. श्रीकृष्ण भगवंतांना सर्व माहिती. श्रीकृष्ण भगवंत ते काय कानावर धरतच नव्हते त्याचं बोलणं. ओरड बाबा, किती ओरडायचं, जेव्हा योग येईल तेव्हा येईल, काय व्हायचं ते होईल पुढे तुझं. तर त्यावेळेस अर्जुन देव बाहेर येतात. अरे म्हणतात, तू कोण आहेस आणि कसं काय बोलतोस तू द्वारकाधीशांना एवढं? म्हणे असं असं प्रकरण आहे, म्हणजे माझे लेकर जगत नाहीत, असेच गायब होऊन जातात. मग असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, कुठं आहे तुझं घर, दाखव मला. तुझं जे पुढचं लेकरू होणार त्याच्या सुरक्षेची जिम्मेदारी माझी, मी जबाबदारी घेतो. म्हणे तू आहेस तरी कोण? ब्राह्मण म्हणतो. अर्जुन देव म्हणतो, मला नाही ओळखत, मी गांडीवधारी अर्जुन आहे. म्हणे माझ्यासारखा धनुर्धारी कोणी नाही जगतामध्ये. मी तुझ्या त्या लेकराची गॅरंटी घेतो, मी तुझ्या लेकरांचं संरक्षण करणार. ब्राह्मण म्हणे, ठीक आहे बाबा, चाल. ते दाखवलं घरबार. म्हणे इथं राहतो बाबा मी, गरीबाची झोपडी अशी आहे, आणि आता तुझी जबाबदारी पुढची. ते म्हणे काही हरकत नाही. मग आता पुन्हा काही दिवसांनी, काही महिन्यांनी पुन्हा ते लेकरू जन्माला यायचं होतं. अर्जुन देवाच्या कानावर घातलं ते. अर्जुन देव आले आणि पूर्ण त्या झोपडीच्या बाजूने शरसंधान करून पिंजरा बांधला, की त्याच्या बाहेर कोणीही निघू नये. अर्जुनाने घरटी घालणं चालू केली तिथे. आणि योगायोग असा झाला, दरवेळेस त्या ब्राह्मणाला लेकराचं तोंड तरी बघायला मिळायचं. यावेळेस ते जन्माला आलं न आलं, तोंड बघण्याच्या अगोदरच गायब झालं. मग तर त्या ब्राह्मणाने तोंडाचा पट्टाच सोडून दिला. म्हणे कशाचा अर्जुन, काय असं तसं बोलायला लागला. आणि अर्जुनाने शपथ घेतली होती, जर तुझ्या मुलाचं रक्षण नाही करू शकलो तर मी अग्निकाष्ट घेईल. यांचं फार अवघड होतं. काही नाही जमलं तर जीवच देतो, काही नाही जमलं की जीवच देतो, दुसरं काहीच करायचे नाही. त्या याच्या वेळेस, जयद्रथाच्या वेळेस पण नाही याला मारलं तर जीव देतो. अरे आपण जीव घ्यायला बसलोय तिथं, आणि यांचा अट्टहास काय, जीव द्यायचा मला. मग आता शेवटी चुका जीवाकडून होतात, भक्तांकडून होतच असतात. ते सर्व काय करावं लागते, सांभाळून न्यावं लागते देवाला. मग आता अर्जुन देव म्हणे, अरे तू चिंता करू नको, स्वर्गापर्यंत मी जाऊ शकतो, पहिलं मला जाऊन बघून येऊ दे, कुठे कुठे आहे का बाबा तुझे लेकरू. घेऊन येतो म्हणे मी, कोण मला अडवते, कोण माझा हात धरतो म्हणे तिथं बघूत म्हणे. देवता लोकांमध्ये पण चाललो म्हणे मी वर बघण्यासाठी, मला एकदा शोधणी करून येऊ दे. नाहीच भेटले तर अग्निकाष्टीकडे सरण तयार ठेव, आले की उडी मारतो त्याच्यामध्ये मी. बरं म्हणे. ब्राह्मण म्हणे काय हरकत नाही, जा. आणि मग अर्जुन देव निघाले. कर्मभूमी, अष्टदेवणी, अंतराळ, स्वर्ग सर्व काही पाहिलं, मुलं काय सापडली नाही. हताश, निराश होऊन तो अर्जुन खाली आलेला आहे ब्राह्मणापुढं. आणि मग ब्राह्मणाला म्हणतो, मला क्षमा करा ब्राह्मण देव, मी तुमचे मुलं शोधू शकलो नाही, मी अपराधी आहे आणि मी माझ्या शब्दाप्रमाणे अग्निकाष्ट घेणार आहे. ब्राह्मण म्हणतो, भल्या माणसा, लेकरू मेल्याचं काय दुःख असते मला माहिती आहे, आणि माझ्यामुळं तू मेला असं कुंतीला कळलं तर त्या बिचाऱ्या माऊलीला किती दुःख होईल. किती विचार आहे बघा तुम्ही, त्या काळातले लोक कसे होते. असं म्हटलं तरी पण अर्जुन म्हणे, नाही नाही म्हणे, आता जे बोललो ते बोललो, मागे हटणार नाही. मग आता श्रीकृष्ण महाराजांना तर सर्वच माहिती, कुठे काय चालू आहे, काय कोण करत आहे. श्रीकृष्ण भगवंत तिथे पोहोचले. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात,
तू सर्व शोधून आला का? म्हणे हो, स्वर्गापर्यंत गेलो. म्हणे बरं ठीक आहे, आता तू माझ्यासोबत एकदा चल, आणि जर नाही सापडले तर येऊन उडी मारायची. मग तो ब्राह्मणही तयार होतो, काय हरकत नाही, एकदा बघून ये. पुन्हा मग श्रीकृष्ण भगवंत अर्जुन देव गेलेले आहेत. तिथे गेल्यानंतर स्वर्गापर्यंत अर्जुनाला जाणं होतच, त्यांना जाताच येत होतं. तिथपर्यंत काही समस्या झाली नाही. त्याच्या पुढे निघाले की समस्या चालू झाली. एकदम अंधकार आला एकदमच रस्त्यामध्ये. मग त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी सुदर्शन चक्र काढलं आणि समोर लावलं. त्याच्या प्रकाशाने मार्गक्रमण चालू आहे. मग थोड्या वेळाने ते प्रकाश म्हणजे अंधार वगैरे संपला आणि पुढं क्षीराब्दी लागली. आणि त्या क्षीराब्दीमध्ये विष्णू आणि लक्ष्मी राहायचे. किंवा आपल्या भाषेमध्ये क्षीराब्दी जर उल्लेख केला आपण आपल्या तत्वानुसार, तर क्षीराब्दीचा कोण आहे? हा शेषशय्या, त्याला आपण काय म्हणतो? नारायण. बरोबर की नाही? तर क्षीराब्दीला देव गेले नारायणाच्या ठाई, ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये महाविष्णू बोलतात. नारायणाला महाविष्णू असंही बोलतात. सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलं की पाठभेद असा आहे की कोणी म्हणतात विष्णूच्या ठिकाणी, कोणी म्हणतात महाविष्णूच्या ठिकाणी, म्हणजे क्षीराब्दीच्या नारायणाच्या ठिकाणी देव गेले. तर तिथे गेल्यानंतर मग क्षीराब्दीचा नारायण समोर येतो. ओवाळणी वगैरे होते छानपैकी, देवाला बसायला आसन रचल्या जाते, देवाचे श्रीचरण धुतात सर्वजण, आणि लक्ष्मी दर्शन घेते श्रीकृष्ण भगवंताचं. आणि नारायण म्हणतो, जी तुम्ही कसे आलात, कशासाठी आलात, सगळं माहिती आहे. ते सर्व जे काही होतं त्या ब्राह्मणाचा परिवार आणून ठेवला, म्हणे जा घेऊन. तर त्यावेळेस लक्ष्मी म्हणते, म्हणे खरंच हे फार सुंदर आहेत, बर्वे आहेत, तुम्ही म्हणाला होता तसंच आहे. मग आता मी यांच्या सोबत जाते म्हणे. नारायण काहीच बोलले ना राग ना लोभ. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, बाई तुम्ही थांबा इथेच, आम्हाला जाऊ दे, आम्हाला फार पुढे कामं आहेत. मग श्रीकृष्ण भगवंत घेऊन निघतात, अर्जुन देव आणि श्रीकृष्ण भगवंत लेकरवाळ घेऊन. त्यावेळेस अर्जुन देव म्हणतात, जी म्हणे लक्ष्मी येत होती सोबत तर घेऊन यायची असती म्हणे. लक्ष्मीला कोणी नाही म्हणते का? आपण नोटाला नाही म्हणत नाही, तिथं लक्ष्मी येत होती सोबत, म्हणे घेऊन यायची असती. श्रीकृष्ण भगवान म्हणतात की जिथं गेलं तिथल्या काय अबुलियाची घेऊन यावे, असं थोडी जमत असते म्हणे. मग या प्रसंगावर एका भक्ताने प्रश्न विचारला, का हो म्हणे, त्या नारायणाच्या देखत, नारायण हा पती लक्ष्मीचा, म्हणे नारायणाच्या देखत समोरासमोर लक्ष्मी म्हणते मी यांच्यासोबत जाते, त्या नारायणाला क्रोध कसं काय आला नाही बरं? त्यावेळेस सांगतात की ते ब्रह्म कसं आहे, अवेक्रिय ब्रह्म सांगितले की बा त्यांना त्यांच्या ठिकाणी विकरणे नाही, सत्वस्थ आहेत बऱ्यापैकी, अविक्रिय आहे. तर मग असे वापस येत होते आणि वापस येत असताना स्वर्ग लागलं. आणि येता येता श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अर्जुना या पायरीवर पाय देऊ नको. भक्त कसे असतात बघा, देवाची आज्ञा झाली ऐकायचं, त्यावेळेस सांगितलं ना संपला विषय, ऐकायचं. ऐकलं, अर्जुनाने त्या पायरीवर पाय दिला नाही, समोर निघून आले. नंतर थोड्या वेळाने विचारलं, देवा म्हणे तुम्ही सर्व पायऱ्यांवर पाय देऊ दिला, एका पायरीवर देऊ दिला नाही, हे कसं काय? मग त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की त्या पायरीमध्ये तुझे वडील आहेत. आपली सकाळीच ओवी झाली बघा, कवनाही जपतप तीर्था याग दान व्रता श्रीकृष्ण महिमेशी समता ते आतिजना, आता झाली संध्याकाळची ओवी. तर यामध्ये काय सांगितलेलं, याग दान व्रतामुळे काहीच होत नसते. आता विचार करा, या पांडुराजाने याग म्हणजे यज्ञ किती केले होते? 99 यज्ञ केले, भरम 60 पैसा खर्च केला, खूप पैसा खर्च केला. परिणिती काय झाली? एक यज्ञ कमी पडला. द्वापार युगीचा धर्म याग धर्म आहे, 100 यज्ञ केले तर इंद्राची प्राप्ती, हे आहे ठरलेलं. पण एक यज्ञ कमी पडला तर तिथे त्या इंद्राने पायरीमध्ये घातलं. मग आता मुलाला तर साहजिक आहे कष्ट होणार ना. ज्या बापाने यांना जे काही दिलं,
शेवटी बापाचे उपकार कोणी मानतो. आणि बाप पायरीमध्ये आहे म्हटल्यानंतर अर्जुन देवासारखा एवढा सामर्थ्यवान व्यक्ती, धनुर्धारी, यालाही कष्ट झाले आणि त्यांनी ठरवलं म्हणे आपल्या वडिलाला पायरीतून काढायचं. योगायोग असा होता चांगला की श्रीकृष्ण भगवंताचे ते भक्त होते आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंतांना विनंती केली म्हणे देवा काहीही करा, माझ्या वडिलाला या पायरीमधनं काढायचंय, मला काय करायचं सांगा फक्त. आता वास्तविक पाहता एकदा माणूस मेल्यानंतर काहीही आपण इकडं केलं, एकदा 10 दिवस होऊन गेले की आपण इकडे काही केले तर त्या जीवाचं आपलं काही देणं घेणं राहत नाही, त्याचं तो पुढच्या फळाला जातो. तर इथं अर्जुनाने जर काही यज्ञ केले जरी असते स्वतःहून, तरी ते बाप काय तिथून सुटला नसता, पांडुराजा काय तिथून मुक्त झाला नसता. पण इथे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात काही हरकत नाही, एक यज्ञ कमी पडलाय, तो एक यज्ञ कर, तिकडची मुक्तता काय आहे ते मी बघतो, ती मुक्ती मी करून देतो. एक यज्ञ केला आणि मग काय बोलायचं ते अर्जुनाला इंद्राला बोली करून मग ते पांडुराजाला तिथून काढलं. आणि त्यावेळेस मग अर्जुनाला प्रसन्नता वाटली. तर असं ते ब्राह्मणाचे मुलं वापस आणून दिले आणि ते आणून दिल्यानंतर मग तो यज्ञ कर्म जो करायचा होता त्यांना एक यज्ञ वगैरे ते नंतर त्यांनी केला. तर असा वेधू लागला देवांगणा, नेटके रूप देखोनी मदना भुली ठेली. नेटके म्हणजे काय, जो अवयव जैसा होवावा तैसाची, त्याला नेटके सुंदरपणा म्हणतात, नेटक रूप म्हणतात. म्हणजे जो अवयव जसा पाहिजे तो अवयव तसाच दिसायला सुंदर, नाक कान डोळे वगैरे, जसे 32 लक्षणी मूर्त आहे, हवी हवीशी वाटणारी श्रीमूर्ती आहे, बरोबर की नाही. तसं श्रीकृष्ण महाराजांचं जे सौंदर्य होतं ते सर्वांच्या डोळ्यामध्ये भरेल, सर्वांना आवडेल असंच ते सौंदर्य होतं. नेटके रूप देखोनी, एवढं नेटकं टापटीप रूप होतं श्रीकृष्ण भगवंताचं की ते देखोनी मदना भुली ठेली, जो मदन होता तो पण भुलून गेलेला आहे. जो सकळ विद्याचे जन्मस्थान, नव्हारसांचे निधान, तो वांचोणी सदैव कविजन, आण काही वाणिती. जो सकळ विद्याचे जन्मस्थान, भगवंत कसे आहेत, ते सकळ विद्यांचे जन्मस्थान आहेत. 81 कोटी 1.25 ह्या देवतेच्या विद्या आहेत. या सर्व विद्या ह्या श्रीकृष्ण महाराजांच्याच चरणापासून जणू काही जन्मलेल्या आहेत. म्हणून त्यांना इथं जन्मस्थानाचं इथं एक महत्व दाखवून दिलेलं आहे की ते श्रीकृष्ण भगवंत हे सकळ विद्यांचे जन्मस्थान आहेत, असं इथं आपल्याला कवी सांगतात. 9 रसाचे निधान, जे 9 आहेत त्या 9 रसाचं निधान आहेत श्रीकृष्ण भगवंत. तो वांचोणी सदैव कविजन, आण काही वाणिती. जे सदैव म्हणजे दैववान भाग्यवान जे कवी आहेत ते कवी लोक त्या परमेश्वरा वांचुनी, त्या श्रीकृष्ण भगवंता वांचुनी आणि काही वाणिती, म्हणजे दुसरं कशाचं वर्णन करणार आहेत, कोणाचंच वर्णन करणार नाही. जे खरंच दैववान भाग्यवान आहेत ते श्रीकृष्ण भगवंताच्याच मूर्तीचं लीळेंचं वर्णन करतील आणि त्यावर काव्य तयार करतील. जे खरंच भाग्यवान कवी आहेत ते कवी, असं इथं आपल्याला कवी सांगतात. आता पुढे श्रीकृष्ण भगवंताचं जे नवरस नाटक आहे, त्यांच्या ज्या लीळा आहेत त्या संदर्भामध्ये कवी आपल्याला पुढे सांगतात. जयाचा बहुरूप खेळू खेळता, योगिये परमसिद्धी पावता,
तापत्रय निवारता सकळ जणांचे। जयाचा बहुरूप खेळू खेळता, योगिये परमसिद्धी पावता, तापत्रय निवारता सकळ जणांचे। श्रीकृष्ण भगवंत बहुरूपाने खेळ खेळायचे, लीळा करायचे। एक रूप होतं का त्यांचं? वेगळे वेगळे रूप धारण करायचे। योगिये परमसिद्धी पावता, जे योगी लोक आहेत ते योगी लोक त्या लीळेच्या स्मरणामुळे परमसिद्धी प्राप्त करून घेतात। तापत्रय निवारता सकळ जणांचे। तापत्रय निवारता सकळ जणांचे म्हणजे तापत्रयाने दग्ध झालेले जे जीव आहेत त्यांचे तापत्रय निवारल्या जातील, असं ते श्रीकृष्ण महाराजांचं नवरस नाटक आहे। जय देव रास क्रीडा खेळीनला, तै मूर्तू शृंगारू झाला, गवळणी विनोदे नाचविला, तै हास्य रसू। जय देव रास क्रीडा खेळीनला, ज्यावेळेस रास क्रीडा खेळली तेव्हा तै मूर्तू शृंगारू झाला, श्रीकृष्ण भगवंताच्या मूर्तीला शृंगार झाला। गवळणी विनोदे नाचविला, गवळणींनी विनोदाने श्रीकृष्ण भगवंतांना नाचवलेला आहे। तै हास्य रसू, प्रत्येक लीळेमध्ये कसा कोणता रस निर्माण होतो, हास्य रस असेल, करुणा रस असेल, किंवा मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विभत्स वगैरे असे जे रस असतात ते रस इथे कवी आपल्याला लीळेमधनं दाखवत आहेत। गवळणी विनोदे नाचविला, तेव्हा सर्व त्या गवळणी हसायला लागलेल्या आहेत, तेव्हा श्रीकृष्ण महाराजांनी तिथं हास्य रसाचं नाटक केलेलं आहे। यशोदा भेडविला, ते करुणा रसू उटेवला, विखारू कालिया जिंतला, ते रोद्रू झाला। यशोदा भेडविला, यशोदेने भेडविला म्हणजे काय? भीती घातली। कोणाला भीती घातली? श्रीकृष्ण भगवंतांना। आपल्या घरातले लेकरं जर ऐकत नसतील तर आई असेल, वडील असतील किंवा आजी आजोबा असतील तर आपण भीती घालतो की नाही लेकराला? अरे बाहेर गाडी आली माणसं धरून नेण्याची, अरे बागुलबुवा आला, अरे असं झालं, अरे तसं झालं, काहीतरी बोलून आपण भीती घालून त्यांना शांत करतो, बसवतो। तर एकदा असंच झालं, श्रीकृष्ण महाराज काय ऐकतच नव्हते। यशोदा मातेने काहीही सांगितलं तरी ते ऐकतच नव्हते। लेकर जसे जास्तीचे कामं करतच राहतात, काहीतरी पसारास काढून ठेवणे, काहीतरी एखादं मडकस फोडणे, काहीतरी असे कामं श्रीकृष्ण भगवंताचे चालूच होते। यशोदा माता वैतागून गेलेल्या होत्या। यशोदा मातेने काय केलं? हाताला धरलं, म्हणे आता तुला या अंधाऱ्या कोठडीमध्ये डांबून ठेवणार मी, कोंडून ठेवणार। हाताला धरलं आणि निघाल्या घेऊन त्या अंधाऱ्या खोलीकडे। हे अशी भीती श्रीकृष्ण भगवंतांना यशोदा मातेने दाखवलेली आहे। आणि त्यावेळेस मग काय केलं श्रीकृष्ण भगवंतांनी? करुणा रसू टेवला। जसे मग लेकर काकुळतीला येतात, नको ना आई, नको ना बाबा, अमक तमक, जसे वेगळ्या वेगळ्या प्रकार, प्रत्येक लेकराच्या पद्धती वेगळ्या असतात, बरोबर ना? मग त्या पद्धतीने मग जसे आई वडिलांना मग करुणा येते त्या लेकराची की बाबा नको, जाऊ दे, पुन्हा करणार नाही ना असं तू, असं बोलतात। ते लेकरू म्हणते नाही करणार, मग सोडून देतात त्यांना, बरोबर की नाही? हे कशामुळं? त्या लेकराची करुणा उत्पन्न झाली मनामध्ये। तसंच श्रीकृष्ण भगवंतांनी जे तिथं रूप धारण केलं की नको ग आई, नको माते, मला नको कोंडू, असं मी करेल, असं शांत बसेल, मी तुझं म्हटलं तसं ऐकेल, असं म्हणून शेवटी मातेला त्यांनी आपल्या मनासारखं करायला लावलं। म्हणजे खोलीत कोंडण्याची आवश्यकता पडली नाही त्यांना, पण करुणारस उत्पन्न केला, अशी केविलवाना चेहरा केला त्यांनी तिथे। तर असा करुणारस तिथे यशोदा मातेसोबत लीळा करताना
इथं उटेवला म्हणजे प्रगट झालेला आहे. विखारू कालिया जिंतला. बघा, ज्या श्रीकृष्ण भगवंतांनी काळ्या सर्पाचं मर्दन केलं ते कशाला घाबरत होते? काळ्या अंधाऱ्या खोलीला. आहे की नाही विरुद्ध धर्म? ते मुलं खेळत होते चेंडू फळी. आताच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर क्रिकेट. तर चेंडू फळी खेळत होते. 5000 वर्षापूर्वी भारतामध्ये खेळलं जात होतं. तर चेंडू फळी खेळत असताना काय झालं की नेमकं ज्या डोहामध्ये कालिया आलेला होता त्या डोहामध्ये तो चेंडू गेला. मग आता चेंडू गेला तर आणणार कोण? सर्वजण घाबरले. म्हणे अरे बापरे, आम्ही नाही जाणार तिकडे. गेला तर गेला, जाऊ द्या. देव म्हणे अरे आजचा दिवस जाईल ना खाडा, खेळलं पाहिजे आपण. बरोबर की नाही? लेकरांचं खाण्यापेक्षा ध्यान कशात असते? खेळण्यामध्ये. मग आता हे सर्व लेकरच होते. तर हे म्हणायला लागले नाही नाही, आजचा दिवस वाया जाऊ द्यायचा नाही, आपल्याला खेळायचं म्हणजे खेळायचं. श्रीकृष्ण भगवंत गेले, मारली उडी त्या डोहामध्ये आणि त्या कालियाला बरोबर वर आणलं. त्याच्या फणीवर नाच केला आणि त्या कालिया नागाच्या ज्या पत्न्या होत्या चारही आल्या तिथे आणि म्हणे आम्हाला चुडे दान द्यावे जी, म्हणे आम्हाला कंकण द्यावे दानामध्ये, म्हणजे बांगड्या द्यावे आमच्या. म्हणजे त्यांनी काय मागितलं इनडायरेक्टली की आमच्या पतीला सोडून द्या. देव म्हटले काही हरकत नाही, परंतु इथे येऊन आम्हाला तू त्रास देतोय. इथलं पाणी पिलं तर वासरं मरत आहेत, इथलं पाणी पिलं तर पशु पक्षी मरत आहेत. तर हा त्रास आम्ही सहन नाही करणार. तुझं जे विष याच्यात या डोहामध्ये कालवलेलं आहे तुझं तू घे आणि इथून निघ आता दूर, इकडे यायचं नाही. कालिया म्हणे काय हरकत नाही, निघून गेले. तर अशी चेंडू फळी देव तिथं खेळत होते आणि चेंडू फळीच्या निमित्ताने त्या कालियाचं मर्दन केलं. तिथे कोणता रस दिसला आपल्याला? रौद्र रूप धारण केलं होतं श्रीकृष्ण भगवंतांनी. असा राग आला होता, कारण तो पण युद्ध करायला तयार झाला होता ना. भयंकर क्रोधित होऊन एकदम रुद्र रूप धारण केलेलं आहे श्रीकृष्ण भगवंतांनी आणि तांडव नृत्य केल्यासारखं नृत्य केले त्या नागाच्या फण्यांवर. किती एकदम सविस्तर वर्णन चालू आहे बघा, कोणत्या लीळेमध्ये कोणता रस दिसत आहे आपल्याला. याला विद्वत प्रचूर असं काव्य म्हणतात. म्हणून मी तुम्हाला पहिलं या ग्रंथकर्त्याचा परिचय करून दिला. 1.5 तास गेला आपला त्या दिवशी परिचय करून देण्यामध्ये. कारण ग्रंथकर्त्याचा जर परिचय झाला नाही तर त्या ग्रंथाची महिमा काय आहे आणि कसा ग्रंथ असेल याची आपल्याला कल्पना येणार नाही. म्हणून तुम्हाला पहिल्या दिवशी सर्व दामोदर पंडितांविषयी माहिती दिलेली होती मी. माते श्रीमुख दाखविले तय अद्भुता रूप झाले, विश्वरूप प्रकटिले तय भयानको. माते श्रीमुख दाखविले, मातेला श्रीमुख दाखवलं. यशोदा माता काहीतरी कामामध्ये व्यस्त होती. श्रीकृष्ण भगवंत आणि बळीराम खेळायला लागलेले होते. लेकरांचं खेळणं म्हणजे मातीमध्ये. आजकालच्या मुलांना आपल्या माती भेटत नाही खेळण्यासाठी, हाडं ठिसूळ होत चाललेली आहेत. जे जमिनीतून पोषक तत्व भेटायला पाहिजे शरीराला ते पोषक तत्व भेटतच नाहीत. त्यामुळं येणारी पिढी कमकुवत होत चाललेली आहे. डेन्मार्क नावाचा देश आहे, तिथे स्पेशल लहान मुलांना चिखलामध्ये खेळण्याचे टुर्नामेंट भरवतात. ते लोक चिखलामध्येच खेळावं त्या पोरांनी त्या दिवसामध्ये. जे पोषक तत्व शरीराला मिळायला पाहिजे ते मातीतून मिळतात आपल्याला. एका वैज्ञानिकांनी काय केलं, माणूस जाळल्यानंतर त्या माणसाची दुसऱ्या दिवशी त्याने जिथं ते माणूस जळालेला आहे विशिष्ट तिथलीच राख आणली आणि लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केली. मातीमध्ये जे गुणधर्म आढळतात, जे तत्व आढळतात तेच सर्व हे जे आपलं शरीर आहे जळाल्यानंतर तेच तत्व बाहेर पडतात. आपले राख जे होती ना आपली शरीराची ते म्हणजे बस मातीच आहे. म्हणून म्हणतात मिट्टी में मिल जाएगा एक दिन, बरोबर की नाही?
हे आपली मिट्टीच आहे आणि मिट्टीमध्येच जाणार आहे आपण. तर हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. काही लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केलेली नव्हती आपल्या पूर्वजांनी, परंतु ज्ञान कसं होतं, तपश्चर्या कशी होती. आताच जर पाहायला गेलं, खगोलशास्त्रज्ञ जे आहेत, जसं अमेरिकेची संस्था आहे नासा, इस्रो भारताचे, नासा अमेरिकेचे, तर ते सायंटिस्ट बघतात, पूर्ण अवलोकन करतात, मग सांगतात की कधी सूर्यग्रहण लागणार, कधी चंद्रग्रहण लागणार. आणि आपले पंचांग जे असतात ते काही त्यांच्याकडे कोणते सॅटेलाइट सोडलेले नाहीत, कोणते टेलिस्कोप नाहीत मोठे मोठे त्यांच्याकडे, परंतु पंचांगामध्ये बघा, जे तिथी जो वार आहे त्याच दिवशी बरोबर ते सूर्यग्रहण चंद्रग्रहण लागणार. म्हणजे किती ते पंचांगाचं शास्त्र प्रगत आहे. आतापासून नाही, हजारो वर्षापासून पंचांग आहे, आताच नाही. स्वामींच्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी पण पंचांग होतं. आणि सांगायचं म्हणजे स्वामींच्या काळामध्ये असे काही विद्वान लोक होते, त्यांना पंचांग पूर्ण पाठ होतं. जसं कोण पूजावसरामध्ये आलेला आहे, मंडळीक तिथीवार जाणविती, आले की नाही, नाथोबा तिथीवार जाणवायची की नाही. नाथोबा काय पुस्तक घेऊन हिंडायचे का एवढं मोठं, ते आता पंचांगाचं पुस्तक किती लांब असते. नाथोबा काय पुस्तक घेऊन फिरायचे का सोबत देवाच्या, नाही. एक भिक्षापात्र आथरून बघून त्याचं एवढंच असायचं. परंतु अख्खं पंचांग पाठ, कोणती तिथी, कोणता वार, मग कोणता त्या वारावर कोणतं तिथी येणार आहे का, कोणती सोमवती अमावस्या आहे का, कोणतं गुरुपुष्पामृत योग आहे का, वगैरे वगैरे. दररोजच्या दररोज देवाला ते तिथी सांगायचे. आपण आपल्या घरी नियम पाळतो का, की चला आज आता मी तिथी सांगणार आहे, सर्वांनी यावेळेस यायचं आणि तिथी ऐकून जायची, नाही. आपल्यापैकी बऱ्यापैकी जणांना कदाचित तिथी पाहताही येत असेल त्या कॅलेंडरवर, परंतु बरेच काही असेही असतील की ज्यांना तिथी म्हणजे काय माहिती नसेल. त्यांना फक्त काय माहिती आहे, दिनांक माहिती आहे, बरोबर की नाही, बाकी काही माहिती नाही. माते श्रीमुख दाखविले, मातेला श्रीमुख दाखवलं, ते अद्भुत रूप झाले. देवाने काय केलं बघा, मुखामध्येच पूर्ण विश्व दाखवलं, ब्रह्मांड दाखवलं. तेव्हा कोणता रस प्रकट झाला, माता आश्चर्यचकित झाली, अद्भुत घटना घडली असं वाटलं. तिथं अद्भुत रस प्रकट झालेला आहे. विश्वरूप प्रकटिले तै भयानक. आणि ज्यावेळेस विश्वरूप प्रकट केलं, विश्वरूप दाखवलं, तेव्हा भयानक वाटलं यशोदा मातेला. अन्य संप्रदायामध्ये म्हणतात एकदाच दाखवलं, आणि आपल्या मानवा पंथामध्ये म्हणतात की दोनदा दाखवलेलं आहे, बरं का. असा त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये थोडा भेद आहे. दैत्या करी संहारू तै विबच्छु आणि कविरू, सांतू तो निरंतरू तेथची असे. आता इथं सांगितलं विश्वरूप प्रगटिले, बरोबर की नाही. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये जे वाक्य आलेलं आहे, दिवी सूर्य सहस्त्रस्य भव्यद्युगा पद्युत्थिता, या एका शब्दाने आज आपल्या पृथ्वीचा इतिहास बदलून टाकलेला आहे. कोण्या प्रकारे इतिहास बदलला, वर्तमानही बदललेला आहे आणि भविष्यही बदलल्या जाणार, अशी एक गोष्ट भयावह घडलेली आहे. रॉबर्ट ओपनहायमर नावाचा एक वैज्ञानिक होता अमेरिकेचा. असं म्हणतात तो पूर्वी जर्मनीचा होता, नंतर ऑपरेशन पेपर क्लिप अंतर्गत त्याला इम्पोर्ट करण्यात आलं जर्मनीवरून अमेरिकेमध्ये. तर या रॉबर्ट ओपनहायमरने श्रीमद भगवद्गीता वाचलेली होती. हा रॉबर्ट ओपनहायमर ॲडॉल्फ हिटलरच्या सोबतचा माणूस. आणि ॲडॉल्फ हिटलर हा असा माणूस होता, याला सर्व माहित होतं की ज्ञानाचं भांडार कुठं आहे.
याने भारतामधून जुने जुने संस्कृत ग्रंथ जर्मनीमध्ये बोलावले. तिथे एक आपली टीम तयार केली त्याने, अभियंत्यांची, म्हणजे इंजिनियर लोकांची. आणि त्यामध्ये त्यांना सांगितलं, काही ट्रान्सलेटर होते, जे संस्कृत आहे ते संस्कृतचं भाषांतर जर्मन भाषेमध्ये करून घेतलं. पूर्ण अध्ययन केलं आणि अध्ययन केल्यानंतर त्यांनी त्या शास्त्रानुसार इथं लगेच कार्य चालू केलं इकडं. आणि कार्य असं झपाट्याने वाढलं की मोठे मोठे देश घाबरायला लागले होते. नवीन नवीन संशोधनं करणं आणि नवीन नवीन त्यांनी जे काही प्रगती केली, जे काही नवीन संशोधनं करून काही नवीन गोष्टी बनवल्या त्यांनी, ते त्या याच्याच अंतर्गत बनवलेल्या आहेत. मग ज्यावेळेस ॲडॉल्फ हिटलर मेला त्यानंतर सर्व वैज्ञानिक तर त्यांच्याकडे जर्मनीमध्येच पडलेले होते. त्यावेळेस अमेरिकेने ठरवलं की हा तर मेला, परंतु वैज्ञानिक महत्वाचे आहेत. ज्यावेळेस जर्मनीचे म्हणजेच ॲडॉल्फ हिटलरचे वैज्ञानिक अमेरिकेच्या हाती लागले, त्यानंतर नासाने जेवढी प्रगती केली ती प्रगती त्याच्या इतिहासामध्ये पूर्वी म्हणजे वैज्ञानिक भेटण्याच्या अगोदर कधीही नासाने केली नाही. तुम्ही गुगलही करू शकता. हे कशासाठी सांगतोय मी? विषय भरकटलेला आहे असं नाही, थोडंसं ध्यान दिलं तर आपण विषयामध्येच आहोत बरोबर त्याच. हे कशासाठी सांगतो मी की आपले जे पूर्वीचे ग्रंथ होते संस्कृत ग्रंथ, ते ग्रंथ तिकडे नेऊन त्यांनी फायदा घेतला आणि आपण सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह म्हणून बोलायला लागलो आणि आपल्याच धर्माला, आपल्या संस्कृतीला, आपल्या शास्त्राला, आपल्या तत्वज्ञानाला आपण शिव्या द्यायला लागलो. आणि एकीकडे जर्मनी सारखा देश किती पुढे निघून गेला, प्रगत झाला. चरक ऋषींची तिथं आताही मोठी प्रतिमा लावलेली आहे. मोठे मोठे ऋषी लोकांची प्रतिमा त्यांनी लावलेल्या आहेत त्यांच्या विद्यापीठामध्ये. आणि आपण जसं म्हणतो राजहंस आपल्याला पाहायला भेटत नाहीत, लुप्त झाले म्हणतो आपण. हंस हे लुप्त झाले, बरोबर की नाही? आणि जर्मनीने काय केलं, त्याच्या एअरलाइन्सचं नाव काय माहित आहे का? लुफ्थहान्सा. तर साहजिकच आहे, जसं इथल्या इथं तुम्हाला उदाहरण दिलं मी, जे उत्तरेमध्ये यादव होते महाराष्ट्रात येऊन जाधव झाले. उत्तरेतली जमुना आहे, महाराष्ट्रामध्ये आपण यमुना म्हणतो. जसं एवढा बदल होतोच त्याप्रमाणे आपण लुप्तहंस झाले म्हणतो. त्यांनी त्यांच्या एअरलाइन्सला नाव दिलं लुफ्थहान्सा, लुप्त झालेले हंस, अर्थ तोच आहे. थोडासा वेगळा बदल झालेला आहे त्याच्यामध्ये, फक्त एवढे लांब तो देश आहे त्याच्यामुळे एवढा तर बदल होणार साहजिकच आहे. इथे आपण 12 कोसावर आपली मराठी बदलून जाते, बरोबर की नाही? ते तर दुसरा देश आहे. तर अशा गोष्टी आहेत. आणि मग विषय आपला महत्वाचा काय चालू होता? दिवी सूर्य सहस्रस्य भव्य द्युगापद्युक्तिथा. हा एकच शब्द ऐकला, दिवी सूर्य सहस्रस्य. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेला आहे की जणू काही 1000 सूर्य जमिनीवर अवतरले, एवढा दिव्य प्रकाश निर्माण झाला. रॉबर्ट ओपनहायमरला डोक्यामध्ये ते क्लिक झालं, म्हणजे 5000 वर्षापूर्वी एवढी ऊर्जा ते जर तयार करू शकत होते तर आपण का करू शकत नाही? त्यावेळेस मग रॉबर्ट ओपनहायमर ज्यावेळेस इकडे आले अमेरिकेमध्ये आणि त्यांनी सर्व नियोजन लावून, सर्व चिंतन मंथन करून अणुबॉम्ब तयार केला. ॲटॉमिक बॉम्ब ज्याला बोलतात. जे परमाणु बॉम्बचा जनक जर कोणी असेल तर तो आहे रॉबर्ट ओपनहायमर. आणि ते स्वतः श्रीमद भगवद्गीता वाचायचे. आताही त्यांच्या व्हिडिओ क्लिप, हवेतल्या गप्पा नाही त्या, त्यांच्या व्हिडिओ क्लिप तुम्हाला आताही नेटवर भेटतील. ते स्वतः म्हणतात की बाबा मी श्रीमद भगवद्गीता वाचली, मी बरेच काही काम केले, परंतु आता मी एक डेथ पुरुष बनलेलो आहे, म्हणजे एक माणसाला मारणारा व्यक्ती बनलेलो आहे की काय. कारण मी अणुबॉम्ब तयार केला आणि जपानमध्ये 2 पडले तर काय परिस्थिती झाली. तर विचार करा किती इतिहास बदलून टाकला आपल्या पृथ्वीचा. जिथे अणुबॉम्ब पडतो ती पृथ्वी, तो भाग पृथ्वीचा
काय होतो? वांज होतो, वांज. गवताची काडीही निघत नाही तिथे. किती भयंकर आहे. प्रेरणा कुठून भेटली? संकल्पना मुळात कुठून आली? श्रीमद भगवद्गीतेमधून आलेली आहे. तर आपण श्रीमद भगवद्गीता सोडून दिली आणि आपण लागलो दुसऱ्याच ज्ञानाच्या पाठीमागे, आणि त्यांचा फायदा जे घ्यायचा होता ते दुसऱ्या लोकांनी घेतला. विश्वरूप प्रगटिले तय भयानकू. विश्वरूप प्रगट केलं देवाने, त्यावेळेस भयानक रस तिथे प्रगट झालेला आहे. दैत्या करी संहारू तै विभक्षू आणि कविरू सांतू तो निरंतरू तेथची असे. दैत्या करी संहारू तै विभक्षू आणि कविरू. ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत दैत्याचा संहार करतात, जसा तो केशी आला होता मारण्यासाठी देवाला, शक्टासूर, तृणावर्त, आघासूर, मोठे मोठे दैत्य आले. तर त्या दैत्यांचा संहार श्रीकृष्ण भगवंतांनी केला. त्यावेळेस कोणता रस प्रगट झाला? तै विभत्सु आणि विरू. विभत्स कशाला म्हणतात? विभत्स म्हणजे युद्धामध्ये जसे घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे लढले, तेवढ्या लोकांना मारलं. त्यांचं रूप काय फार सुंदर दिसत असेल का लढताना? हे तोंडावर पूर्ण रक्त उडालेलं, इकडून तिकडून कधी जखमा झालेल्या, असं विभत्स रूप दिसते, ज्याला पाहिल्यानंतर माणसाला थोडी भीती वाटते. मनामध्ये त्याचप्रमाणे भीती तर वाटते, परंतु मनामध्ये घाणेरडा असा भाव येतो, अरे काय घाण माणूस आहे. जसं एखादा रोगीट माणूस आहे, त्याचा हात पूर्ण फोडं आलेला आहे, फुटलेला आहे, पू निघत आहे, पाहिल्यानंतर आपल्याला कशी किसळ येते त्याची, बरोबर ना? तसं विभत्स मनामध्ये तशा भावना येतात. रक्तही आहे अंगावर सांडलेलं, मांसाचे लथडे बाहेर पडलेले आहेत त्या असुराच्या अंगातून. श्रीकृष्ण भगवंताच्या अंगावर रक्त आलेलं आहे. आता असुरांना मारणं काय सोपं आहे का? जसं तो हा आला होता बगासूर, बग जो होता, बगळा, मोठ्या बगळ्याचं रूप धरून एक असुर आला होता. तर त्याची चोंच फाडून टाकली देवाने, मारून टाकले त्याला. केशी आला होता, त्यालाही मारून टाकलं. आता मारल्यानंतर रक्त तर बाहेर निघणार. ज्या पक्षाची चोंच फाडून टाकली पूर्ण, त्याच्या अंगातून जे रक्ताच्या चिळकांड्या निघाल्या ते पण अंगावर येणार. मग असं हे बिभत्स रूप आणि बिभत्स हा रस तिथे प्रगट झाला. आणि वीरू, एवढ्या मोठ्या असुराला जर एखादा बालक मारत आहे तर कोणता तिथं रस दिसणार आपल्याला? वीर रस दिसणार, वीरत्व दिसणार तिथे. तर अशा ह्या श्रीकृष्ण कथा आहेत. सांतू तो निरंतरू तेथची असे. शांत रस जो आहे तो निरंतर परमेश्वराच्या ठिकाणी आहेच आहे, ते सांगण्याची काही आवश्यकताच नाही, म्हणतात कवी. ऐसे नवरस नाटक देव खेळे जन मोहक. निज रूप ते ब्रह्मादिका ठाऊके नव्हे. असे नवरसाचे नाटक, अशा नवरसाच्या लीळा श्रीकृष्ण भगवंताच्या त्या गोकुळामध्ये, त्या वृंदावनामध्ये, त्या गोवर्धन पर्वताकडे अशा लीळा चालू आहेत. देव खेळे जन मोहकू. जनाला मोहवून टाकणारा जो देव आहे, हा देव तिथे खेळत आहे. निज रूप ते ब्रह्मादिका परी. निज रूप ते ब्रह्मादिका ठाऊक नव्हे. परंतु जे खरं निज रूप, निज म्हणजे काय? स्वतःच. जसं सकाळची आरती आहे, उठ रे उठ बाप्पा करी कृपा, निजानंद स्वरूपा उठ रे उठ बाप्पा करी कृपा, म्हणतो की नाही आपण? लहानपणी मी ही आरती ऐकली, मला असं वाटायचं देवाला एकीकडे उठ रे उठ बाप्पा म्हणतात आणि दुसरीकडे निजानंद स्वरूपा म्हणजे निजा पण म्हणतात. ते असं कसं काय आहे बरं?
एकाच वाक्यामध्ये देवाला झोपाय म्हणायचं, उठाय म्हणायचं, हे तर अवघड गोष्ट झाली. मग नंतर थोडीशी जिज्ञासा केली, नंतर कळालं की देवाला उठा म्हणत आहोत आपण, पण निज म्हणजे काय झोपा नाही अर्थ तिथं. निज म्हणजे स्वतःच निजानंद स्वरूप. निज म्हणजे परमेश्वराचं स्वतःचं स्वरूप कसं आहे? आनंदमय स्वरूप आहे. मग आता इथं दुसराही अर्थ असा एक निघतो की देवाला आपण उठवत आहोत झोपेतून, म्हणजे देव म्हणजे परमेश्वर इथे झोपेचा आनंद घेत आहेत आणि त्या आनंदामध्ये आपण बाधा आणत आहोत का? असं नाही. कवी इथे बघा किती हुशार आहेत. कवी काय म्हणतात? तुम्हाला आम्ही उठवत आहोत, तुमच्या आनंदामध्ये बाधा नाही. कारण काय? तुमचं स्वरूपच आनंदमय आहे. याला काव्यातील हुशारी म्हणतात. अशी हुशारी स्वामींपाशी पण होती बरं का. एकदम वाक्चातुर्य, बोलण्याची शैली, बोलण्याची कुशलता स्वामींपाशी तर फारच एक वेगळ्या लेवलची होती. एक वेळेस स्वामी आहेरमल या परिसरामध्ये होते. ढाकेफळ वर्णदेव निघाले. ढाकेफळ वर्णदेव निघाले, सोबत बाईसा आहेत आणि नाथोबा आहेत. प्रवास चालू आहे. नाथोबाकडे काही ओझं आहे आणि समोर जात असताना आपलं एक स्थान आताही तिथं आहे बघा, माणिकदंडाचं स्थान बोलतात. केलंय का तुम्ही? नाही केलं. ढाकेफळच्या जवळ माणिकदंडापाशी एक स्थान आहे आपलं. सोबत जात असताना जमिनीचा प्रभाव नाथोबाच्या मनावर होतो. नाथोबा म्हणतात, बाई हे घ्या तुमचा पसारा, आम्हाला काय तुमच्या सोबत यायचं नाही. हे पोत, हे परोठल्या, हे घोंगड, हे देवाचं, तुम्ही देवाच्या आणि सामान तुमचं सांभाळत बसा, मला गावाकडे जायचं. बाईसा म्हणतात, अरे मी एकटा, बाबा एकटा असा शब्द आलेला बघा चरित्रामध्ये. बाबा एकटा, मी एकटी, आणि तुला कसं काय जावंसं वाटत आहे बरं? पसारा कोण घेणार? काय देवाला पसारा घ्यायला लागतो काय? पोत देवाला घ्यायला लागतो? बाईसा म्हणतात, बाबा एकटे, मी एकटी, सामान कोण घेणार? नाथोबा थोडं गप्प बसतात, 4 पावलं चालतात. पुन्हा म्हणतात, बाई मला गावाकडे जावंच लागणार आहे. पुन्हा बाईसा म्हणतात, बाबा एकटे, मी एकटी, एखाद्या भक्ताला येऊ दे सामान वागवायला, सोबत पसारा वाहण्यासाठी, मग तू जा. पुन्हा गप्प बसतात. पुन्हा 4 पावलं चालले, माणिकदंडापाशी आले आणि नाथोबा म्हणतात, आता मी थांबणारच नाही, आता मला जायचं म्हणजे जायचं. हे पोत लगेच खाली ठेवून देतात. त्यावेळेस बाईसा स्वामींना काय म्हणतात, बाबा या मंडळीकाला, या नाथोबाला काहीतरी सांगा, ते जायचं म्हणतोय. त्यावेळेस स्वामींचं वाक्य किती चांगलं आहे बघ. स्वामी म्हणतात, मंडळिका बाईसा म्हणत असती ते का न करा. म्हणजे बाईसा जे बोलत आहेत ते तुम्ही ऐका ना, थांबा इथे. स्वामींनी हे शब्द नाही वापरले की मंडळिका येथूनही आज्ञा असे का, तुम्ही येथेची राहावे, अशा शब्द नाही वापरला. कारण पुढच्या जीवाची परिस्थिती काय आहे देवाला माहिती आहे. नाथोबाचं असं झालं होतं, आता गेल्याशिवाय ते राहणारच नव्हते, कोणीही म्हणू तिथं. बरं, फरक काय पडला असता देव बोलले असते तर? फरक असा पडला असता, परमेश्वराने आज्ञा केली आणि भक्तांनी पाळली नाही, हे महापाप होतं. प्रत्यक्ष परमेश्वर सांगत आहेत, उभयदृश्य अवतार, आणि पुढचा भक्त ऐकायला तयार नाही. परमेश्वराच्या आज्ञेचं अतिक्रमण केलं, हे एवढं मोठं पाप जे लागणार होतं, त्यापासून भक्ताचा बचाव देवाने केला एक वाक्य वापरून. काय म्हटले? बाईसा म्हणत असतात, जे बाईसा म्हणत आहेत ते करा तुम्ही. का बरं तसे वागत नाही तुम्ही? म्हणजे
नाथोबाला किती मोठ्या पापापासून वाचवलं. आता भक्ताने भक्ताची आज्ञा पालन केली नाही, हा काय फार मोठा दोष नाही. जसा दोष स्वामींची आज्ञा भंग केल्याने लागणार होता, तसा बाईसाच्या आज्ञेने थोडी लागणार होता. देव किती विचार करतात बघा, आपल्या भक्ताला दोष लागू नये, पाप लागू नये, एवढा बारीक विचार केलाय कधी कोणी? कोण्या देवतेने भक्ताचा? इंद्राने तर एक यज्ञ कमी पडला, लगेच पायरीमध्ये टाकून दिलं. आणि एवढं सगळं समजून आपल्याला परमेश्वर नकोसा वाटतो. आपले महानुभाव पंथामध्ये जे वासनिक मंडळी, उपदेशी मंडळी आहेत, बरेच लक्ष्म्या मांडतात. आपल्या नागपूरमध्ये मांडतात का? आता गौरी गणपती आलेले आहेतच. आपले उपदेश लोक मांडतात हे लक्ष्म्या? नाही. आता पितृपक्ष लागणार समोर, पितृ घालतात? नाही. चांगली गोष्ट आहे. पण परिस्थिती सध्या अशी आहे की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो मिश्र भक्ती फार चालू झालेली आहे. कोणी गणपती मांडत आहे, कोणी पितृ घालते, कोणी श्राद्ध घालते. आपल्या देवापाशी नवस पूर्ण झाले नाही, मग ते थोडा संयम धरायचा, थोडी वाट बघायची. तर मग ते आपला देव देतात सोडून, आपल्या देवाने काय बरं केलं नाही, चला मग कुठे? तिरुपती बालाजी, शेगावचे मग ते गजानन महाराज तिकडे जातात, किंवा मग शिर्डीचा साईबाबा, असे फिरत राहतात. पण थोडस संयम धरून बाबा देईल देव कधी ना कधी, असं नाही, ते हिंडत राहणार. किंवा मग हल्ली जास्त झालेलं आहे आपलं हे स्वामी समर्थाचं, तिकडं ते मंत्र तंत्र त्यांचे चालू असतात, त्यांना लवकर फरक पडते, प्रश्न खूप वाढत चाललेला आहे. आपली उपदेशी मंडळी तिकडे चाललेली आहे. तर एवढा मोठा परमेश्वर आपल्याला भेटलेला आहे, तेवढं त्याचा मार्ग आपल्याला समजलेला आहे. आणि एवढं मोठं प्रमाण दिलं मी तुम्हाला की स्वामींनी एका वाक्यामध्ये भक्ताचे किती पाप चुकवले. आपले परमेश्वर तर भक्ताचे पाप नासतातच, परंतु पाप होऊ नये आपल्या भक्ताकडून ते चुकवण्याचाही प्रयत्न आपलेच परमेश्वर करतात. आहे का दुसरीकडे उदाहरण असं? नाही. तर शेवटी मंडळीकांनी काय केलं? बाईसांनी म्हटलं तरी पण त्यांनी ऐकलं नाही. आता देवाचं काम काय अडणार होतं का? दुसऱ्या म्हणजे नाथोबा देवाला रस्त्यात सोडून गेले, पसारा सर्व ठेवला. आता पुढे चालणार कसं? पसारा घ्यायला कोणी नाही. बाईसा ओझं घेऊन घेऊन किती घेणार आहेत? नाथोबा निघून गेले. नाथोबा नसल्यामुळे देव आणि बाईसा रस्त्यामध्येच थांबले एका ठिकाणी. आता देवाचं काम काय अडणार आहे का कोणावर? नाही. एका भक्ताचा गाडा आला आणि म्हणे देवा इकडं कसं काय? म्हणे आम्ही चाललो या गावाला. म्हणे बसा. त्या गाड्यामध्ये सगळा पसारा टाकला, झाला प्रवास चालू. तर असं आहे, आपल्याला जर कोणती सेवा प्राप्त झाली तर वेळ काढून, बघा कसं आहे, प्रत्येक व्यक्ती हा व्यस्त आहे. एखाद्या व्यक्तीला काही कामच नसेल तर तो किमान मोबाईल मध्ये तरी व्यस्त आहेच आहे, जे काही आपल्या कामाचं नाही. बरोबर ना? तर प्रत्येक व्यक्ती व्यस्त आहे, पण त्या व्यस्ततेतून वेळ काढून आपण ईश्वर धर्माला लागलो पाहिजे. तर या जन्माची सार्थकता आहे. तर ऐसे नवरस नाटक देवो खेळे जनमोहक, निजरूप ते ब्रह्मादिका ठाऊके नव्हे. जे निजरूप आहे ब्रह्मादिकाचं, जे निजरूप आहे ईश्वराचं, ते ब्रह्मादिका ठाऊक नव्हे. म्हणजे ब्रह्मा अधिक पदामध्ये 81 कोटी 1.25 9 देवता आणि एक ब्रह्म, असे पूर्ण 81 कोटी 1.25 10 देवता जे आहेत, त्यांना ईश्वराचं निजरूप ठाऊक नव्हे, त्यांना माहिती नाही. निर्गुण का झाले सगुण, निराकार साकारपण, निराभिमाना दैत्य निर्दाळण, हे केवी घडे.
जे निर्गुण होते परमेश्वर ते सगुण झाले आपल्यासाठी. निराकार साकारपण जे निराकार होते भगवंत ते साकार झाले, मनुष्यवेश धारण केला. जे परमेश्वर निराभिमान आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, परंतु ते अभिमानी झाले. कसे? निराभिमाना दैत्य निर्दाळन हे केवी घडे. जे निराभिमान वस्तू होती, श्रीकृष्ण भगवंत हे निराभिमान, परंतु आपल्या लागोनी साभिमानियाचे साभिमान की. जे परमेश्वराचे भक्त होते, श्रीकृष्ण महाराजांचे जे सवंगडी होते, जे गावातील लोक होते, त्यांच्यासाठी त्यांच्यावर जे संकट आले ते अभिमान घेऊन ते संकट दूर करण्याचं काम, दैत्यरूपी संकट आले त्या दैत्यांचं निर्दाळन केलं. इथं कवी म्हणतात की ते निराभिमान आहेत, परंतु अभिमान घेऊन दैत्यांचं निर्दाळन करतात. किती विरोधाभास आहे. जे निर्गुण होते ते सगुण झाले, जे निराकार होते ते साकार झाले, आणि जे निराभिमान होते ते एवढे अभिमानी झाले की असुरांचा नाश करायला लागले आहेत भक्तांसाठी, त्यांच्यावर संकट आले म्हणून. हे केवी घडे म्हणजे कसं काय घडलं बरं हे? अरूपा रूप सौंदर्य अमूर्ता मूर्ती मनोहरू अद्वैता अनंत अवतार हे नवल देखा. अरूपा रूप सौंदर्य जे अव्यक्तमंत परमेश्वर आहेत, जे अव्यक्तमंत ईश्वर आहेत, ते कसे आहेत? तर ते अरूप आहेत. त्यांना कोणता आकारच नाही, तर त्यांना रूप कोणतं मिळणार? रूपच नाही. निराकार आहेत, निरवयव आहेत, त्यांना कोणता अवयवही नाही, फक्त ईश्वराचं स्वरूप आहे. तर मग अशा या अरूप अशा ईश्वराने रूप सौंदर्य, अरूप अशा ईश्वराने आपल्यासाठी इथे रूप धारण केलेलं आहे, सुंदर असं रूप धारण केलेलं आहे. अमूर्ता मूर्ती मनोहरू, ते अमूर्त होते, त्यांची कोणती मूर्तच नव्हती. मूर्ती मनोहरू, ते मनोहर रूप धारण करून इथे आपल्या समोर प्रगट झालेली आहेत. अद्वैत अनंत अवतारू, सर्व विष्णुमयम जगत म्हणणारे लोक जे आहेत ते म्हणतात सर्वीकडे विष्णूच आहे, याला म्हणतात अद्वैतवाद. तर असे अद्वैताचं जर पाहायला गेलं की अद्वैतामध्ये म्हणतात दुसरं कोणी नाहीच, एकच आहे. तर इकडे पाहायला गेलं तर यांचेच अनंत अवतार आहेत. हे केवी हे नवल देखा, यांचे अनंत अवतार झाले. आपण एकीकडे म्हणतात तत्वज्ञानामध्ये की अद्वैत म्हणजे दुसरं नाहीच, अ म्हणजे नाही, द्वैत म्हणजे दुसरा, सरळ सरळ शब्दाचा अर्थ. अ म्हणजे नाही, द्वैत म्हणजे दुसरा, दुसरा नाहीच. सर्वीकडे विष्णूच विष्णू, किंवा सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वीकडे ब्रह्मच ब्रह्म आहे. तुम्हीही ब्रह्म आम्हीही ब्रह्म, तुम्हीही शिव आम्हीही शिव, तुम्हीही विष्णू आम्हीही विष्णू. हे अद्वैतवाद म्हणतात याला. तर अद्वैतवाद आहे आणि एकीकडे अनंत अवतार दिसतात ईश्वराचे. हे नवल देखा, नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे ही. तर असं हे या ओव्यांमध्ये कवी आपल्याला ईश्वराचे विरुद्ध धर्म जे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे जसं सांगितलं की निर्गुण होते मात्र सगुण झाले, निराकार होते मात्र ते साकारही झालेले आहेत. हे सर्व विरुद्ध धर्म आहेत. अजून बऱ्याचशा ओव्या आहेत या संदर्भामध्ये, ते आपण उद्याच्या सकाळच्या ज्ञान सत्रामध्ये घेऊया. आजचा वेळ आपला इथे संपलेला आहे.